नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. माझ्या सगळ्या रेसिपीजला तुम्ही जो प्रतिसाद देताय तो माझ्यासाठी खूप आश्वासक आहे. थँक्यू सो मच. पण मला अजून प्रतिसादाची गरज आहे, तर हा तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या आणि असाच वाढू द्या. गेल्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी माझ्या मुलाची फेवरेट डिश दाखवली, ती म्हणजे चिकन टिक्का कबाब. आता मी तुम्हाला माझ्या नवऱ्याची म्हणजे अशोक सराफांची एक फेवरेट डिश दाखवणार आहे चिकनची. त्यांना अलीकडे ना तिखट खाल्लं की घशाला थोडा त्रास होतो, म्हणून अनिकेतसाठी मी नेहमी चिकन टिक्का कबाब करते आणि अशोकसाठी मी नेहमी चिकन मलाई कबाब करते. सो आज तुम्हाला मलाई कबाब कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण चिकन ड्रमस्टिक्सचे कबाब करणार आहोत. हे बघा, त्याच्यासाठी आपण चिकन ड्रमस्टिक्सला अशा खापा पाडून घेतल्या. बघितलं. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण घालणार आहोत मीठ. मी अर्धा किलो चिकन ड्रमस्टिक्स मागवल्या होत्या, त्याच्यामध्ये 5 पीसेस आले, ज्याला आपण तंगडी कबाब पण म्हणू शकतो, पण मलईवाले. आता त्याच्यात घालूया आपण 1 2 3 4 चमचे आलं लसणाची पेस्ट आणि घालूया थोडीशी मिरी पावडर. माझी मिरी पावडर पण घरी केलेली असते, बाजारची नसते, त्यामुळे ती थोडीशी कोर्स मिरी पावडर असते, जी मला असं वाटतं पदार्थांमध्ये जास्त चांगली लागते. आता ह्याच्यात आपण घालूया 4 चमचे लिंबाचा रस. 1 2 3 4 टीस्पून लिंबाचा रस घातलाय आपण. आता हे आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून देऊया. आता आपल्याला दुसरं मॅरिनेट करायचं आहे. आपण जसं चिकन गेल्या एपिसोडमध्ये चिकन टिक्का कबाबला केलं, तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पहिल्यांदा बेसन भाजून घ्यायचं आहे. आपल्याकडे अर्धा किलो आहे चिकन तंगडी, म्हणजे त्याच्यामध्ये 5 आलेले आहेत, तर त्याच्यासाठी आपण आत्ता हे 2 चमचे बेसन बघूया कसं होतं ते. हे बेसन भाजायला घेऊया. त्या बेसनाच्या गुठळ्या होता कामा नये. आपल्याला अजून 1 चमचा घेता येईल बेसन. सो आपण ओव्हरऑल 3 चमचे बेसन घेतलंय. बेसन थोडासा त्याचा वास येईपर्यंत आपण भाजूया. एस्पेशली ह्या रेसिपीला तर आपल्याला जरा अजिबातच त्याला डार्क रंग येऊन द्यायचा नाही, कारण आपली ही जी रेसिपी आहे ना ती व्हाईट आहे. गेल्या एपिसोडला आपण जे चिकन टिक्का कबाब केले त्याच्यामध्ये रेड फूड कलर होता, त्यामुळे थोडंसं जर हे ह्याचा रंग बदलला तर चालू शकतं. पण आपलं हे जे आत्ता ह्या एपिसोडला आपण जे चिकन मलाई तंगडी कबाब करतोय ना, त्याच्यासाठी आपल्याला ते व्हाईट ठेवायचं आहे. त्याच्यामुळे बेसन जरा केअरफुली आपल्याला डार्क होऊन द्यायचं नाही आहे. हे गार करायला ठेवूया. आता अर्धा किलो चिकन, 5 त्याच्या ड्रमस्टिक्स आहेत, त्याच्यासाठी मी एवढं हंकड घेते. ह्याला जर आपल्याला हंकड जास्त लागतं आधीच्या रेसिपीपेक्षा. 2 मोठे चमचे मी हंकड घेतलंय, 2 टेबलस्पून. हे जरासं आता आपण करून घेऊया नीट. त्याच्यात आपण घालूया हे बघा, ही अशी हिरवी मिरची. ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्या मी खरंगटून घेतल्या आहेत, दगडीमध्ये ठेचून घेतल्या आहेत. आपण घेऊया थोडंसं मेल्टेड बटर 1 आणि 2 चमचे मेल्टेड बटर घातले मी. याच्यात जरा महत्त्वाची आहे ती म्हणजे मिरी पावडर. तर आपण एक टीस्पून मिरी पावडर घेतली. अगदी थोडासा आपण त्याच्यात गरम मसाला घेतोय.
आता घेऊया 1 टेबलस्पून आणि 1 टीस्पून कसुरी मेथी. तर मी घालणार आहे त्याच्यामध्ये 1 चमचा काला नमक. आता आपण जे थोडंसं वाटण करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, आणखीन हे आहे हिरवी मिरची. ते आपल्याला ती थोडं घ्यायचं कारण आपल्याला हिरवा रंग नाही आणायचा. बस एवढंच. खूप घातलं तर ते फारच हिरवं हिरवं उरवेल. तिथे थोडंसं कमी घेतलंय. आता ह्याच्यात आपण ते घेऊया आपण जे बेसन भाजून ठेवलं होतं ते थंड झाल्यावर. आता परत हे सगळं मिक्स करूया. म्हणून मी म्हटलं ना बेसनाचा रंग फार बदलून नाही चालणार. आता बघा करेक्ट सोनेरी रंग बेसनाला आला होता त्याच्यामुळे आपल्या मॅरिनेटला पण छान रंग आलाय. आता आपण घेऊया ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट हळद असं काही घालणार नाही आहोत. त्यामुळे आपल्याला जरा क्रीम जास्त घ्यायचे. 1 2 3 4 5 चमचे घेतले आपण. लेट मी सी. त्या तंगड्या पण मोठ्या आहेत जराशा त्यामुळे आपल्याला अजून 1 चमचा लागेल. अजून 2 चमचे लागेल. सो आपण 6 चमचे क्रीम घेतलं याच्यामध्ये. जर मिक्स केल्यावरती असं वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं जास्त घालू शकता कारण त्या ड्रमस्टिक्स पण वेगवेगळ्या साईजेसच्या युजली येतात. आता आपण त्या ड्रमस्टिक्स घालूया ह्याच्यात. मला असं वाटतं हे बाउल जास्त मोठं आहे तर मी हा बाउलमध्ये हे सगळं शिफ्ट करते कारण मला त्याला दम द्यायचा आहे ना. तिकडे दम लावायचा आहे. दम द्यायचा नाही दम लावायचा आहे. आता आपल्याला ह्याला कोळशाचा दम द्यायचा आहे. आपण जरा ती थोडी आतमध्ये एम्बेड करूया त्या प्लेटला. आणि गेल्या वेळेला माझं असं तिरकं गेल्या एपिसोडला बाउल होतं. नंतर मला त्याला ॲल्युमिनियम फॉईल लावायला लागली पण मी आत्ताच ॲल्युमिनियम फॉईल तयार ठेवली आहे जेणेकरून सगळा स्मोक आतमध्ये छान ट्रॅप होईल. आपण ह्याच्यावरती टाकूया तूप. आता आपण हे ठेवून देऊया कमीत कमी 2 ते 3 तासांसाठी. आता आपण बघा काय केलंय. हा कोळसा मस्त झालंय आपलं हे. आता आपण हे पॅन गरम झालंय त्या पॅनवरती ना थोडंसं तेल टाकूया. आणि ही एक तंगडी जास्त त्याला त्याचं क्रीम न लागू देता टाकूया कारण नाहीतर ते जळतं करपतं म्हणून आपण जरा अशी टाकतोय ती.
आधीच्या एपिसोडमध्ये केलं तसंच इथेही करूया. आपण थोडंसं बटर टाकूया इकडे आणि त्यामध्ये आपण हे जे क्रीम आणि सगळ्याची करी बनवली होती ना, त्याची आपण आता ही मस्त एक करी बनवूया, जेणेकरून ते पण आपलं वेस्ट जाणार नाही. एकदा त्याला आपण ना बटरनी जरा वॉश देऊया. मलाई कबाब, मलाई तंगडी कबाब. तुम्ही नक्की करून बघा. करायला काही कठीण नाही आहे. मला जमू शकतात, तुम्हाला नक्कीच जमू शकतात. करा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि माझी आठवण काढा. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी बघत राहा निवेदिता सरफ रेसिपीज. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका.